आपण सर्वजण हरिपाठ करतो, मग हरिपाठ केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये फायदा काय होतो? म्हणून ज्ञानोबांना काही प्रश्न आहे. काय प्रश्न आहे माऊली? आमचा पहिला प्रश्न आहे हरिपाठ का? पहिला प्रश्न कोणता आहे? हरिपाठ का? दुसरा प्रश्न आहे हरिपाठामध्ये आहे तरी काय? तिसरा प्रश्न आहे हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये होणारा फायदा काय? आणि चौथा प्रश्न आहे हरिपाठामुळे आतापर्यंत संतांच्या म्हणजे तुमच्या जीवनामध्ये झालेला फायदा काय? महाराज वर्णन करतात या 4 प्रश्नांचं उत्तर पाहिजे असेल तर ते मागच्या 11 प्रमाणामध्ये. पहिला प्रश्न होता हरिपाठ का, तर महाराजांनी त्याचं वर्णन दुसऱ्या विभागणीमध्ये केलेलं आहे. सर्व मार्ग सुगम हरिपाठ. जेवढे देवप्राप्तीचे मार्ग त्या सर्व देवप्राप्तीच्या मार्गामध्ये सर्वात सोपा, सरळ आणि सुलभ असणारा जो देवप्राप्तीचा मार्ग महाराज वर्णन करतात तो मार्ग म्हणजे हरिपाठ आहे. महाराज हरीचं चिंतन. काही जण म्हणतात महाराज इतर मार्गाने देवाची प्राप्ती होणार नाही का? इतर मार्गाने देवाची प्राप्ती होणार नाही महाराज. योग याग विद्धी येणे नो हे सिद्धे वायाची उपाधी दंभ धर्म. मी सांगत असतो महाराज इतर कोणत्याही मार्गाने देवाची प्राप्ती होणार नाही. कारण का? योगाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर बसलेली मंडळी लक्षपूर्वक आहे का बरं का? वर्णन करता जो मार्ग आपल्या जीवनामध्ये संतांनी दाखवलेला, ज्ञानोबांसारख्या महात्म्याने दाखवलेला सर्व मार्ग सुगम हरिपाठ. म्हणून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. रात्रंदिवस हरीचं चिंतन करा, हरीचं भजन करा. आणि रात्रंदिवस हरीचं भजन करत असताना जर तुम्ही आम्ही हा देह त्या भगवंताच्या द्वारामध्ये समर्पित केला तर त्याचा फायदा काय होईल? देवाचे द्वारे उभाक्षण भरी, देवाचे द्वारे उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. समोर मॉनिटर द्या मला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संसारे जुहावे गो करी, वेदशास्त्र उभारे बाह्य सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठला 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 समागत्य तिष्ठन्तमानंद कंदो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. प्रथम नमा पांडुरंग करू, प्रथम नमा पांडुरंग करू, प्रथम नमन
वंदा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाजे यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून ये आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुबर विमल जसु जोदायक फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे हर कले सबका मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या वार करी संताच्या वार करी हरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या वार करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तेचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबर आहे आणि माझ्या माऊली ज्ञानोबरांचा गोड असणारा हा 4 चरणांचा बसलेल्या सर्व मंडळींच्या पाठांतरातला परिचयाचा असणारा अगदी महाराज वर्णन करतात हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंग हा 4 चरणाचा आहे आणि मला असं वाटतं या धर्म मंडपामध्ये बसलेला असा एकही व्यक्तीने किंवा एकही माणूस नाही त्यांचा हा अभंग पाठ नाही महाराज बरोबर आहे का सगळ्यांच्या पाठांतरातला आहे पाठ जर नसला तरी कमीत कमी बाबा कानपाठ का ना सर्वांच्या पाठ आहे महाराज आणि जर हुकून चुकून यदा कदाचित जर इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीचा हा अभंग कानपाठ जर नसेल तर असं समजावतो या महाराष्ट्रामधला नाही की मी सांगत असतो महाराज दैनंदिन जीवनामध्ये आपण ग्रामीण भागातली माणसं आहोत खेड्यापाड्यातली माणसं आहोत दिवसभरातून एकदा का होईना आम्ही सांगत असतो हरिपाठाचा संबंध तुमच्या आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही महाराज वर्णन करतात विश्व माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठ ग्रंथच तुमच्या आमच्या करता तयार केलेला आहे महाराज हरिपाठ ग्रंथच तुमच्या आमच्या करता तयार केलेला आहे ऐका बरं का मी सांगत असतो जर इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या हातात आपण भगवद्गीता दिली जर त्यांना पारायण करायचं सांगितलं तर तेवढं सहजासहजी शक्य नाही संस्कृत वाचणं सोपं नाही महाराज बरं का मी सांगत असतो ना असं शेंड्याला जर थोडासा फोडाला मग तो वाचणं सोपंच नाही महाराज मी सांगत असतो संस्कृत वाचणं सोपं नाही महाराज वर्णन करतात ऐका संस्कृत यावी नवे नवे भगवद्गीता वाचता यावी याकरता एखाद्या महात्म्याकडे राहावं लागेल एखाद्या गुरुकडे राहावं लागेल एखाद्या साधूकडे राहावं लागेल त्याचं अध्ययन करावं लागेल त्याची संहिता घ्यावं लागेल त्याच वेळेला आपल्याला संस्कृत वाचता येऊ शकते पण महाराज वर्णन करतात हरिपाठ हा ग्रंथ सरळ आणि सोपा असणारा मार्ग आहे महाराज बरं का सहज सोपा सरळ असणारा मार्ग आहे किती सोपा आहे महाराज वर्णन करतात हरिपाठ ग्रंथ कोणाच्याही हातात द्या सहजपणे वाचता येऊ शकतो महाराज वाचता येऊ शकतो याच्यात नवल नाही प्रत्येक गावात आमच्या पुरुष मंडळींचा हरिपाठ होतो की नाही मला माहित नाही पण प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावात आमच्या माता माऊल्यांचा हरिपाठ होतो महाराज बरं का प्रत्येक गावात मध्ये होतो महाराज मी सांगत असतो त्या माता माऊल्यांपैकी 60% ते 70% माता माऊल्या बाबा अशा आहे की त्यांना अक्षराची सुद्धा ओळख नाही बरोबर आहे का अक्षराची सुद्धा ओळख नाही महाराज तरी सुद्धा हरिपाठ त्यांच्या ऐकून ऐकून पाठ आहे
बरोबर ना बाबा? हरिपाठ त्यांच्या ऐकून ऐकून पाठी. महाराज वर्णन करतात एवढा सरळ असणारा सोपा असणारा भगवंताकडे जाण्याचा मार्ग विश्व माऊली ज्ञानोबांनी तुमच्या आमच्या करता निर्माण केलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काही साधक ज्ञानोबांकडे जातात, ज्ञानोबांना प्रश्न करतात, माऊली आम्हाला सांगा, आम्हाला जर ते 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त करायचे असेल तर आम्हाला कोणती साधना करावं लागेल, नेमकं काय करावं लागेल? मी सांगत असतो महाराज विश्व माऊली ज्ञानोबांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहे बरं का, खूप उपकार आहे महाराज. किती उपकार आहे? माझ्या माऊली ज्ञानोबांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार आहे महाराज. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. महाराज वर्णन करतात ज्ञानोबांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार आहे. तर तुका झाला शे कळस. तुकोबारांचं जीवन हे कलशस्थानी विराजमान आहे. साधक ज्ञानोबांना प्रश्न करतात, माऊली मोक्ष प्राप्त करण्याकरता नेमकी कोणती साधना करावं लागेल, नेमकं काय करावं लागेल? महाराज वर्णन करतात, जर ते 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त व्हावे असं जर तुम्हाला आम्हाला वाटत असेल तर एकच करा. काय करा? त्या भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा. जर तुम्ही त्या देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहिले तर ते 4ही प्रकारचे मोक्ष तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग माऊली 4 प्रकारचे मोक्ष कोणते? महाराज वर्णन करतात, ऐका बरं का. पहिल्या क्रमांकाचा मोक्ष समीपता, दुसऱ्या क्रमांकाचा मोक्ष सलोकता, तिसऱ्या क्रमांकाचा स्वरूपता आणि चौथ्या क्रमांकाचा सायुज्यता. समीपता देवाच्या जवळ, सलोकता ज्या ठिकाणी देव राहतात ते लोक सनकाधिक, स्वरूपता देवासारखं स्वरूप ते कंसाला प्राप्त झालं होतं आणि सायुज्यता देवासारखं होणं, देवच होणं ती पुतणीला प्राप्त झाली होती. महाराज वर्णन करतात हे 4ही प्रकारचे मोक्ष तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तेव्हा प्राप्त होतील जेव्हा तुम्ही त्या भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहाल. देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्तीचारी साधेल्या विठ्ठल विठ्ठल. काही जण म्हणतात, महाराज तुम्ही क्षणभर म्हणता, आम्ही तर देवाच्या दारामध्ये तासभर गप्पा मारत बसतो, मग आम्हाला देव का प्राप्त होणार नाही? आशाना देव प्राप्त होणार नाही मला, तासभर नाही, दिवसभर जरी बसले तर देव प्राप्त होणार नाही. महाराज वर्णन करतात क्षणभर म्हणजे पूर्ण आयुष्य त्या भगवंताच्या चरणावर समर्पित करणार. त्यावेळेला तो परमात्मा तुमच्या आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण आयुष्याचं जर गणित बघितलं तर महाराज वर्णन करतात, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालपण पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरली ते पाहे का. 50 वर्ष झोपीत गेले, बालपण आलं, पीडा आला, रोग आला, क्षय आला, म्हातारपण आलं. महाराज वर्णन करतात भजन कधी करणार, आणखी वेळ गेलेला नाही. त्याच्यापुढे हे महाराजांनी वर्णन केलेलं आहे. साधक ज्ञानोबांना प्रश्न करतात, माऊली भगवंताच्या द्वारामध्ये उभा राहिल्याच्या नंतर 4 मोक्ष प्राप्त होतील, पण आम्हाला सांगा, आम्ही संसारिक आहोत, आम्ही गृहस्थी आहोत, आम्ही अनाथ आहोत, आम्हाला ते कसं शक्य? आम्हाला ते मोक्ष प्राप्त होतील का? नव्हे नव्हे, आम्ही त्या मोक्षाचे अधिकारी आहोत का? आम्ही त्या मोक्षापर्यंत पोहोचू शकेल का? महाराज वर्णन करतात, ऐका बरं का. महाराज वर्णन करतात, तुम्ही संसारिक असलं तरी चालेल, तुम्ही गृहस्थी असले तरी चालेल, तुम्ही अनाथ असेल तरी चालेल, पण भगवंताने तुम्हाला आम्हाला जे मुख दिलंय, जे तोंड दिलंय, जी जीभ दिली ती त्याचं चिंतन करण्याकरता दिलेली महाराज. आणि या मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस घडावं. तुम्ही देवाचं चिंतन करा, आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. ऐका बरं का. महाराज वर्णन करतात, हरिपाठामध्ये सुद्धा वर्णन आलंय, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. महाराज वर्णन करतात, रात्रंदिवस भगवंताच्या नामस्मरणाचा टाहो फोडा. आणि मी सांगत असतो, संसारामध्ये काम आपल्या शरीराला आहे महाराज, आपल्या मुखाला काय काम आहे? बरोबर आहे का बसलेली मंडळी? काम आपल्या शरीराला आहे महाराज, आपल्या मुखाला काय काम आहे? लोकांच्या निंदा करत बसण्यापेक्षा देवाचं भजन करा. महाराज वर्णन करतात, लोकांच्या आपल्याला त्या ठिकाणी भजन नाही आवडत महाराज बरं का. त्याच्या पुढे आणखी तुकोबारांनी एक प्रमाण खर्च केलेलं आहे, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम आणि सुख होईल दुःखाचे, किंवा संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे कधी मधी, भजन करावे वेळोवेळ असं बरं का. मी सांगत असतो कधी मध्ये सांगत असतो. महाराज वर्णन करतात, भजन करावे वेळोवेळा, रात्रंदिवस देवाचं भजन करावं, चिंतन करावं. आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही, तुम्ही संसारात असून सुद्धा देवाचं चिंतन करू शकता. याचं वर्णन हरिपाठामध्ये सुद्धा आलेलं आहे. मनाचं बोलत नाही, वेद आणि शास्त्र हात वर करून अनुमती देत आहेत. आसोनी संसारी जिव्हा किंवा जिव्हे वेगू करी आणि वेद शास्त्र उभारी
बाई ह्या सदा विठ्ठल विठ्ठल बरं माऊली, भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहिल्याच्या नंतर 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त होतील. नवे नवे सांसारिक असलं तरी चालेल, अनाथ असलं तरी चालेल, गृहस्थी असलं तरी चालेल, पण आम्हाला सांगा, हे तुम्ही तुमच्या मनाचं बोलता का याला कुणाचा पुरावा आहे, याला कुणाचं प्रमाण, याला कुणाचं मत? कारण पुराव्याशिवाय, प्रमाणाशिवाय, कुणाच्या तरी मताशिवाय कोणतीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो महाराज. जसं मी सांगत असतो बाबा, कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा बोलत असताना थोडाफार का व्हायना पुरावा पाहिजे महाराज, बरं का बैराम महाराज, बरोबर आहे का? कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा थोडाफार का व्हायना बोलत असताना पुरावा पाहिजे. जर कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा हे की नाही महाराज? मी सांगत असतो मनाचं बोलत नाही महाराज वर्णन करतात, तुम्ही तुमच्या मनाचं बोलता का पुरावा? महाराज वर्णन करतात, आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. व्यास महाराजांनी महाभारतामध्ये लिखित केलेलं आहे महाराज. पांडव हे वनवासामध्ये होते, कथा प्रसंग सर्वांना माहिती, वेळ घेत बसत नाही. ऐका, एवढा कठीण प्रसंगाचं दुःख, एवढं दुःख पांडवांच्या जीवनामध्ये असून सुद्धा महाराज वर्णन करतात, पांडव देवाला क्षणभर सुद्धा विसरले नाही महाराज. आणि न विसरल्याचा परिणाम, द्वारकेचा राणा पांडवा घरी विठ्ठल विठ्ठल महाराज वर्णन करतात, द्वारकेचा राजा पंढरीश परमात्मा आपले द्वारका सोडून, आपलं वैभव सोडून पांडवांच्या घरी वनवासामध्ये त्या ठिकाणी राहायला आला. कशाचा परिणाम? मी सांगत असतो, या जगामध्ये भगवंताकडे दुःख मागणारा माणूस आणखी जन्माला आला नाही बाबा, बरोबर का? असं कोणताच माणूस नाही. लहान लेकरू जर देवाकडे गेलं हात जोडून, ते सुद्धा देवाला एवढंच म्हणतं, काय देवा मला सुखाचं ठेव. मी सांगत असतो, देवाकडे दुःख मागणारा माणूस जन्माला आला नाही. आणि आपली जर भक्ती बघितली महाराज, आपली भक्ती कशी? मी सांगत असतो, संतांची भक्ती, संतांची साधना आणि आपली साधना जमीन आसमानचा फरक आहे महाराज. जर तुकोबारांचं भजन बघितलं तर महाराज वर्णन करतात, शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. महाराज वर्णन करतात, जर तुकोबारांना शिंक आली, अर्जुन महाराज, जर जांभळी आली, खोकला आला, तर तेवढाच वेळ तुकोबारांचा भजनाचा वायाला जात होता महाराज. हे तुकोबारांचं भजन होतं, तुमचं आमचं त्याच्या विरोधात आहे महाराज. आपल्याला जर शिक आली तर देवाचं नाव येतं, जांभळी आली तर देवाचं नाव येतं, खोकला ते पण आलं आलं नाही तर बाबा पण मायमायचे महाराज. एवढं सहजासहजी देवाचं नाव येणार नाही. महाराज वर्णन करतात, पूर्वजन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखे हरी पैठा होय. देवाचं नाव मुखाला न करता बळीराम महाराज काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत असावं लागतं, पुण्य असावं लागतं, त्याशिवाय देवाचं नाव आपल्या मुखावरती येऊ शकत नाही. महाराज देवाकडे दुःख मागणारा माणूस जन्माला आला नाही, पण तरी सुद्धा महाराजांनी वर्णन केलेले, महाभारतामध्ये एक माता होऊन गेली, त्याचं नाव आहे कुंती माता. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आत्या काहीतरी मागा, आता काहीतरी मागा म्हटल्याच्या नंतर काय मागू शकत नव्हती मी, आणि भगवान परमात्मा सुद्धा काय देऊ शकत नव्हता. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, अखंड ब्रह्मांडाचा चालक मालक असणारा, त्या ठिकाणी जगाचा धनी असणारा परमात्मा काय देऊ शकत नव्हता, आणि कोणती माता काय मागू शकत नव्हती. हस्तिनापूरचं राज्य मागितलं असतं, संपूर्ण जीवन सुख समृद्धीमध्ये व्यतीत झालं असतं. सांगितलं, देवा माझ्या जीवनामध्ये मला काही द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये मला क्षणोक्षणी पावलं पावली, अगदी प्रत्येक प्रसंगामध्ये फक्त आणि फक्त माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे. कारण का? तर माणसाला देवाचं स्मरण सुद्धा दुःखामध्ये होतं महाराज, बरं का? बरोबर आहे का बाबा? दुःखाचा प्रसंग आल्यावर तुमची आठवण होती, अशी नाही लवकर आठवण होत, बरं का? मी सांगत असतो, माणसाला संतांचा असेल, भगवंताचा असेल स्मरण होतं, पण ते दुःखामध्ये होतं महाराज. सुखाच्या काळात होत नाही, आणि यंदाचा काळ शेतकऱ्याकरता दुःखाचाच होता महाराज, बरोबर आहे का? दुःखाचाच काळ होता. मी मनाचं बोलत नाही. महाराज वर्णन करतात, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवा आठवती, पाहते पांडव अखंड वनवास, परित्या देवा आठवी. महाराज वर्णन करतात, अखंड वनवासाचं दुःख पांडवांच्या जीवनामध्ये होतं. पाहते पांडव अखंड वनवासी, अभंगाचा अर्थ गोड आहे महाराज, बरं का? पाहते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती, अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून मनाचं बोलत नाही, ज्ञानदेव म्हणे व्यासाची
खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी विठ्ठल विठ्ठल हो बरं माऊली, या सगळ्या गोष्टींचा आनंद प्राप्त व्हावा याकरता कोणती साधना करावं लागेल, नेमकं काय करावं लागेल? महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी वेगळं काही करायची गरज नाही, एकच करा. काय करा? न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण पण कधी अगोदर लावी मना पिशे गोविंदाचे. अगोदर त्या गोविंदाचं पिस, त्या गोविंदाचं भजन, त्या गोविंदाचं चिंतन महाराज वर्णन करतात. एवढं त्या ठिकाणी चिंतन करा, एवढं भजन करा. फक्त आणि फक्त मुखाने हरी हरी म्हणा, एवढा हरी हरी म्हणा, एवढा हरी हरी म्हणा की त्या पुण्याचं गणित सुद्धा कोणाला करता आलं नाही पाहिजे. पुण्याची गणना कोण करी, म्हणून काय करा? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी? विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, ज्ञानेश्वर भगवान की जय. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं महाराज पुढे वेळ पुरेल ना पुरेल किमान किमान धावत्या वेगत का होईना अभंगाचा भाव हा श्रोत्यांसमोर प्रगट करावा, हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं. तर कधी कधी असं होतं बाबा, काही काही कीर्तनकार 2 चरण सोडतात आणि राहिलेले 2 चरण पुढच्या वर्षी येतोच कशाला, आहे की नाही? ह्याच वर्षी सोडून देणार. पण मी सांगत असतो काळजी करू नका, जगलो वाचलो तर मी पुन्हा येईन. आलो ना महाराज मी, आता 4th 5वं वर्ष आणखी किती बोलित आहे की नाही. मी सांगत असतो खरोखर माझं सुद्धा भाग्य बरं का, बाबांच्या अगदी एवढा त्या ठिकाणी दैदिप्यमान असणारा हा सोहळा बाबांच्या नियोजनामध्ये संपन्न होत असलेला आणि या सोहळ्यामध्ये कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या जीवनात मला लाभलेलं आहे बरं का. खरोखर माझं सुद्धा भाग्य आहे महाराज. अगदी सुंदर चालत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह. सर्व गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी, सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी. सालाबतप्रमाणे अगदी याही वर्षी आणि मी सांगत असतो महाराज आपण भाग्यवान माणसं बरं का. भाग्यवान का म्हणावं लागेल? बाबा तुमचा आमचा जन्म पुण्य पावन असणाऱ्या या मराठवाड्याच्या भूमीमध्ये झालेला आहे महाराज. ही मराठवाड्याची भूमी साधारण नेहमी सांगत असतो, याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारांचा जन्म झालेला आहे आपेगाव नगरीमध्ये. बरोबर आहे का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये निवृत्ती दादा सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई नवे याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये धर्माचा न्याय केला जात होता. अशी असणारी दक्षिण काशी म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म नाथबाबांचा जन्म झालेला आहे. याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मी सांगत असतो हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं क्षेत्र आहे बाबा, संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर नावाचं क्षेत्र आहे, संत गोरोबा काकांचा जन्म झालेला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जनाबाईंचा जन्म झालेला आहे. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ या गावी संत रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, चाकरवाडीकर माऊली असतील, अशा मोठमोठ्या महात्म्यांचा जन्म. आणि मी सांगत असतो ज्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी त्या ठिकाणी पुण्य पावन झालेली आहे. आदरणीय आमचे त्या ठिकाणी बाबासाहेब महाराज बाबांच्या त्या ठिकाणी पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आणि अशा संतांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून तर मला वाटतं का पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून अशा पुण्य पावन कुळामध्ये पुण्य पावन भूमीमध्ये चालत असलेला आपला हा सालाबाद प्रमाणे 16 वर्षाची ही परंपरा आहे. बरोबर बाबा? 16 वर्षाची ही परंपरा बाबांच्या नियोजनामध्ये बाबांच्या त्या ठिकाणी सानिध्यामध्ये संपन्न होत आहे. खरोखर सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. ऐका आता वारकरी म्हटलं की त्याचा हरिपाठ पाठ असावा लागतो महाराज बरं का. जन थोडं वजनदार करा आवाजाचं. वारकरी म्हटलं की त्याचा हरिपाठ पाठ असावा लागतो. पण मी सांगत असतो महाराज वारकरी सुद्धा ओरिजिनल लागतो बाबा. बरोबर आहे का? वारकरी सुद्धा मंगल भाऊ ओरिजिनल लागतो. वारकरी डुप्लिकेट असून चालत नाही. तर कधी कधी असं होतं महाराज वारकरीने का गळ्यामध्ये विणा घेतला हरिपाठामध्ये आणि बाबा ज्ञानदेव म्हणे आलं, वारकरी का डुप्लिकेट असला तर त्या ठिकाणी वारकरी चुकल्याशिवाय राहत नाही. महाराज वर्णन करतात ज्या पद्धतीने ब्राह्मणांच्या जीवनामध्ये त्रिकाल संध्या असते त्याच पद्धतीने महाराज वर्णन करतात वारकऱ्यांच्या सुद्धा जीवनात त्या ठिकाणी त्रिकाल संध्या आहे महाराज.
पण वारकऱ्यांच्या जीवनातील जी त्रिकाल संध्या आहे ना, त्या संध्येपैकी विशेष असणारी संध्या महाराज वर्णन करतात ती म्हणजे हरिपाठ आहे. सकाळी उठल्याच्या नंतर गुरुजी महाराज वर्णन करतात काकडा भगवंताला जागवण्याचं कार्य करतात, उठवण्याचं कार्य करतात. उठा पांडुरंग प्रभा समय आपला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. सकाळी उठल्याच्या नंतर नित्यनेमाने काकडा आणि सायंकाळच्या वेळेला नित्यनेमाने हरिपाठ ही वारकऱ्यांच्या जीवनातील संध्या आहे. आता आपण सर्वजण हरिपाठ करतो, मग हरिपाठ केल्याच्या नंतर नेमका आपल्या जीवनात हरिपाठापासून फायदा काय होतो याचा पण आपल्याला अनुभव आहे. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा, देह त्यांचा पवित्राची होय देह त्याचा. हे पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. वा वा वा. पवित्राची होय देह त्याचा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. महाराज वर्णन करतात, आपण सर्वजण हरिपाठ करतो महाराज, हरिपाठाचा फायदा त्या ठिकाणी देह पवित्र झाल्याशिवाय महाराज वर्णन करतात. मला असं वाटतं जो वदे अच्युत सर्व काळ, त्याच्या अगोदरचं काय पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, रात्रंदिवस देवाचं भजन करा. आता आपण सर्वजण त्या ठिकाणी महाराज हरिपाठ करतो बरं का, जवळपास सगळेच हरिपाठ करतो. सोपा प्रश्न विचारतो, मला एक सांगा, महिला मंडळ तुमच्या पण हरिपाठ पाठ आहे सर्वांचे बरं का. सोपा प्रश्न विचारतो, मला एक सांगा, हरिपाठामध्ये हरी हा शब्द किती वेळेस आलेला आहे महाराज? बरोबर, किती? 108 वेळेस आलेला आहे बरं का, बरोबर आहे. त्याच्या पुढे महाराजांनी वर्णन केलं. त्याच्या पुढचा प्रश्न विचारतो महाराज, हरिपाठामध्ये हरिपाठ या शब्दाचा उच्चार किती वेळेस आलेला आहे? आता तुम्ही म्हणसाल आम्हाला जर माहित असतं तर तुला इथं कशाला बोललं असतं. खरंय तुमचं महाराज बरं का, मी सांगतो. महाराज वर्णन करतात हरिपाठामध्ये हरी शब्दाचा उच्चार 108 वेळेस आलेला आहे आणि हरिपाठ शब्दाचा उच्चार 11 वेळेस आलेला आहे महाराज. कुठं कुठं आलेला आहे आपण बघण्याचा प्रयत्न करू. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठ्ठला विठ्ठला ऐका, हरिपाठ ग्रंथ फक्त आणि फक्त 27 अभंगाचा आहे महाराज बरं का, फक्त 27 अभंगाचा आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं? पहिला जो अभंग आहे अर्जुन महाराज सुंदर ते ध्यान, हा ध्यानाचा अभंग आहे आणि तो कोबऱ्यांचा अभंग आहे. देवाची द्वारी ते सर्व सुख गोडीपर्यंत फक्त 27 अभंग आहे महाराज. आणि सर्व सुख गोडी या अभंगाच्या नंतरचे जे अभंग आहे ते गुरु परंपरेचे अभंग आहे बाबा. महाराज वर्णन करतात 27 अभंगामध्ये ज्ञानोबारांनी हरिपाठ शब्दाचा उच्चार फक्त आणि फक्त 11 वेळेस केलेला आहे. कुठं कुठं केलेला आहे ऐका. पुरुष मंडळ, महिला मंडळ सर्वांनी माझ्यासोबत बोला. हरिपाठ सगळ्यांच्या पाठ आहे महाराज बरं का. एखाद्या दिवस राहिलं तर सांगू शकता, काही अडचणी घाली नोटांगण मोकळं पटांगण, काही टेन्शन नाही घ्यायचं महाराज बरं का. चुकलं तर सांगू शकता. हे सगळे माणसं घरचे आहे मला. सर्वांनी माझ्यासोबत बोला. महाराज वर्णन करतात ऐका. पहिल्या विभागणीमध्ये देवाची द्वारी ते विष्णूनं जप फक्त एक वेळेस हरिपाठ शब्दाचा उच्चार आलेला आहे. कुठं आलेला आहे? त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. पहिल्या विभागणीमध्ये फक्त एक वेळेस आलेला आहे. महिला मंडळ सर्वांनी बोला. दुसऱ्या विभागणीमध्ये त्रिवेणी संगमी ते हरिवंश पुराण फक्त 5 वेळेस आलेला आहे. नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळते अशी ज्ञान देवा चित्ती हरिपाठीने मागली या जन्मा सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. हरिपाठी श्रवला. किती वेळ झालं तुलाच माहिती, ऐका बरं का सांगत असतो. किती वेळ झालं? 6 वेळेस झालं बळीराम महाराज. आता तिसऱ्या विभागणीमध्ये सुद्धा 5 वेळेस आलेलं आहे बरं का. तिसऱ्या विभागणीमध्ये सुद्धा 5 वेळेस आलेलं आहे. सर्वांनी मोजा, सगळ्यांनी माझ्यासोबत बोला. महाराज वर्णन करतात नामसन कीर्तन ते सर्व सुख गुडी बाबा.
अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ हरिपाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरिपाठी हरिपाठी गेले निवांतची ठेले भ्रमर गुंतले ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा किती वेळ झालं 10 वेळेस झालं आता 11व्या वेळेस कुठे आलेलं आहे अर्जुन महाराज ऐका समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ हरी समाधी संजीवन समाधी संजीवन हरिपाठ देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ देवा निवृत्ती देवी समाधी संजीवन नंदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ महाराज वर्णन करतात ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ आपण सर्वजण हरिपाठ करतो मग हरिपाठ केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये फायदा काय होतो म्हणून ज्ञानोबांना काही प्रश्न आहे काय प्रश्न आहे माऊली आमचा पहिला प्रश्न आहे हरिपाठ का पहिला प्रश्न कोणता आहे हरिपाठ का दुसरा प्रश्न आहे हरिपाठामध्ये आहे तरी काय तिसरा प्रश्न आहे हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये होणारा फायदा काय आणि चौथा प्रश्न आहे हरिपाठामुळे आतापर्यंत संतांच्या म्हणजे तुमच्या जीवनामध्ये झालेला फायदा काय महाराज वर्णन करतात या 4 प्रश्नांचं उत्तर पाहिजे असेल तर ते मागच्या 11 प्रमाणामध्ये पहिला प्रश्न होता हरिपाठ का तर महाराजांनी त्याचं वर्णन दुसऱ्या विभागणीमध्ये केलेलं आहे सर्व मार्ग सुगम हरिपाठ जेवढे देवप्राप्तीचे मार्ग त्या सर्व देवप्राप्तीच्या मार्गामध्ये सर्वात सोपा सरळ आणि सुलभ असणारा जो देवप्राप्तीचा मार्ग आहे महाराज वर्णन करतात तो मार्ग म्हणजे हरिपाठ आहे महाराज हरीचं चिंतन काही जण म्हणतात महाराज इतर मार्गाने देवाची प्राप्ती होणार नाही का इतर मार्गाने देवाची प्राप्ती होणार नाही महाराज योग याग विद्धी येणेनो हे सिद्धे वायाची उपाधी दंभ धर्म मी सांगत असतो महाराज इतर कोणत्याही मार्गाने देवाची प्राप्ती होणार नाही कारण का योगाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर बसलेली मंडळी लक्षपूर्वक आहे का बरं का योगाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो बाबा योग जमला या कलियुगात योग जमला आपल्या डोळ्यासमोर तो फक्त आणि फक्त रामदेव बाबाला महाराज बरोबर आहे का आपण त्यांच्यासारखे प्रयत्न करू नका महाराज आपला हातपाय मोडून नये एखादा बरं का मी सांगत असतो त्यांच्यासारखे प्रयत्न करू नका आपला योग सकाळी 10च्या नंतर सुरू होतो महाराज अर्जुन महाराज जर हुकून चुकून आपण सकाळी 6ला उठलो तर तो योग नाही वैजनाथ भाऊ तो योगा योग आहे बरं का तो योग नाही महाराज हुकून संध्याकाळी 3 वाजता झोपायचं 4ला झोपायचं आणि उठायचं कधी महाराज सकाळी 4 वाजता झोपलो होतो सकाळी 7ला उठलो आणखी जागेचे महाराज बरं तुम्ही मसले एवढी मरमर कशाला करतो करावं लागते महाराज काय करणार आहे धावपळे सगळे बरं का ऐका महाराज वर्णन करता तसं काही डोक्यात आणू नका रमवा रागराग पोहू नका तसं बरं का मी सांगत असतो महाराज वर्णन करतात योगाच्या बाबतीत बोलण्याचा प्रयत्न केला तर महाराज वर्णन करतात रामदेव बाबांचं सोडून द्या पण 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर आयुष्य जगलेले सांगदेव महाराज बाबा 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर आयुष्य जगून सुद्धा 5 वर्षाच्या मुक्ताबाईचं दर्शन प्राप्त झालं आणि चांगदेव महाराज वर्णन करू लागले
वर्णन करतात चांगदेव महाराज 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर आयुष्य जगून सुद्धा 5 वर्षाच्या मुक्ताबाईचं दर्शन झालं आणि वर्णन करतात खऱ्या अर्थाने आज माझा जन्म झाला. म्हणून मी सांगत असतो योग सामर्थ्याच्या बळावर सुद्धा भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. महाराज वर्णन करतात सर्वात सोपा असणारा सरळ असणारा मार्ग हरिपाठ. हरीचं चिंतन करा, हरिपाठ करा, हरीकडे पाठ नका करू. बरं का, मी सांगत असतो रात्रंदिवस देवाचं चिंतन करा. काही जण म्हणतात महाराज आम्ही जर आमच्या मनाने मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला तर चालणार नाही का? मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. जर तुम्ही तुमच्या मनाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला बसले मंडळी ऐका, तुमची जीवनाची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. संतांचं नाही ऐकलं तर माणसाची काय फजिती होते तुमच्या लक्षात येण्याकरता 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठ्ठला विठ्ठला ऐका, महाराज वर्णन करतात जर संतांचं नाही ऐकलं तर माणसाच्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहत नाही, जीवन हे अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. मी सांगत असतो महाराज एका घरामध्ये एका मुलीचं शिक्षण चालू आहे, उच्च असणारं शिक्षण चालू आहे. आई तिला वेळोवेळी सांगत होती तायडे तू घर कामातलं ज्ञान प्राप्त करून घे, स्वयंपाक कसा तयार करावा, पिठलं कसं तयार करावं, वरण कसं तयार करावं. बसलेली मंडळी महिला मंडळ तिला चहाचं सुद्धा ज्ञान नव्हतं. ऐका बरं का, आई म्हणजे संत आहे आणि मुलगी म्हणजे जीव आहे. महाराज आई रूपी संत मुलगी रूपी जीवाला वेळोवेळी सांगण्याचं कार्य करतात, पण जीव संतांचं ऐकत नाही. महाराज वर्णन करतात आई वेळोवेळी सांगत होती पण मुलगी हुशार होती, शिकलेली होती. सांगत होती आई ज्या वेळेस मला गरज पडेल त्यावेळेस मी ते बाजारात पुस्तक भेटतं पाकशास्त्राचं, स्वयंपाक कसा तयार करावा ते पुस्तक विकत आणेल आणि त्याच्यामध्ये बघून करेल चहा कसा तयार करावा, पिठलं कसं तयार करावं, वरण कसं तयार करावं. बसलेली मंडळी कल्पना करा, दिवसामागं दिवस गेले, वर्षामागं वर्ष गेले. अर्जुन महाराज हळूहळू करता ती मुलगी उपवर झाली, बळीराम महाराज लग्नाच्या वयाची झाली आणि ताटामाटामध्ये तिचा विवाह सोहळा संपन्न झाला. तुम्ही माणसाला इतक्या लवकर कीर्तनात लवकर लग्न होतं महाराज. बरं का, अवघड परिस्थिती महाराज. या मी मनाचं बोलत नाही बरं का, हे आपण केलेलं पाप आहे. जाफराबाद भोकरदन तालुक्यातली घटना आहे महाराज. काही दिवसापूर्वी पेपरला बातमी होती, 25-30 डॉक्टर लोकांची संघटना होती, हजारो मुलींचे गर्भ उदरामध्ये असताना त्यांनी हत्या केली ती. बरोबर ना वैजनाथ? काही दिवसापूर्वी बातमी होती महाराज ती पेपरला. अवघड परिस्थिती, हे आपण केलेलं पाप आहे, केले कर्म झाले तेच भोग आले. मी सांगत असतो माणूस मेल्याच्या नंतर माणसाला कोणत्या योनीमध्ये जन्म मिळेल, कशा पद्धतीने ते कर्म भोगावं लागेल हे कोणी पाहिलं महाराज? जिवंत असताना सुद्धा भोगावं लागतं बरं का. म्हणून माणसाने चांगलं जगावं, चांगलं वागावं. एखाद्याचे जर उसने पैसे घेतले असेल तर देऊन टाकावे, बैल होऊन त्याच्या दारात फेडावं लागतं महाराज. एवढं सोपं नाही ते. मी सांगत असतो कितीही श्रीमंती प्राप्त होऊ द्या, कितीही वैभव प्राप्त होऊ द्या, आतापर्यंत कोणत्याच माणसाला मरण विकत घेता आलं नाही महाराज. कोणत्याच माणसाला मरण विकत घेता आलं नाही. काही दिवसापूर्वीची घटना आहे, आपण आपल्या डोळ्याने आपण बघितलं महाराज. या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सर्वांनी बघितलं महाराज. श्रीमंतीच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो माणूस हा राजा होता महाराज. बरोबर आहे का? राजा होता बाबा. पण मी सांगत असतो एवढी श्रीमंती असून सुद्धा आयुष्यामध्ये शेवटची आंघोळ सुद्धा नशीब झाली नाही महाराज. तुमच्या आमच्या श्रीमंतीचं काय घेऊन बसले? आपला जो आहेच काय महाराज, एक शेंबडी बायकून 2 चिपडी लेकर, याच्या पलीकडे काय आहे आपल्याकडं? त्याच्यातच बेजारी महाराज आपण बरं का, त्याच्यातच बेजारी महाराज. ज्याचं त्याचं मी सांगत असतो, त्याच्या पलीकडे आपला विस्तार नाही महाराज. बघा तुम्ही हा किती परेशानी, आपल्यालाच माहिती काय आहे महाराज. बरं का, मी सांगत असतो अवघड परिस्थिती. नाही तसं काही चांगलं चालू द्यायचं ऐका बरं का. मी सांगत असतो महाराज हा कितीही श्रीमंती प्राप्त होते, मनाचं बोलत नाही. एका ठिकाणी वर्णन आलेलं ऐका, क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे काही, देह करी जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञान गती आहे एक जाण. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नशिबर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्व
सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैशी जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैशी जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. वा वा एकदा अर्जुन महाराजांकरता टाळं वाजवा. सांगत असतो महाराज खरोखर त्या ठिकाणी चांगलं कर्म करावं. हा थोर असो अथवा सान मृत्यूला न चुकवी कोणी. महाराज वर्णन करतात कितीही मोठा व्यक्ती असू द्या कितीही सामान्य असू द्या मरण कोणाला विकत घेता येत नाही बरं का. आपला मुद्दा चालू होता ती मुलगी विवाहित झाली. महिला मंडळ ऐका दिवसभर कुठं जर चालायला गेलं तर संध्याकाळी खोट्यावर आलं पाहिजे महाराज बरं का. महाराज वर्णन करतात की मुलगी त्या ठिकाणी महाराज विवाहित झाली आणि येती जातीची झाली. बाबा सासरी नांदत असताना घरी 4-5 पाहुणे आले आणि आईने आवाज दिला सोनबाई 4-5 कप चहा ठेवा. आता 4-5 कप चहा ठेवा म्हटल्याच्या नंतर महाराज आईचं ऐकलेलं नव्हतं. महिला मंडळ ऐका आईचं ऐकलेलं नव्हतं महाराज. हा मी सांगत असतो 3 प्रकारे माणसाचे बरं का. एक शहाणा एक अतिशहाणा आणि एक दीड शहाणा असे 3 प्रकारचे. आणि अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणून मी सांगत असतो आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचं ऐकलं पाहिजे महाराज बरं का. मी सांगतो आपल्यापेक्षा त्यांनी 10 उन्हाळे शिल्लक खाल्लेले महाराज. आपल्यापेक्षा मी सांगत असतो आपलं शिक्षण जरी असलं तर आपल्यापेक्षा त्यांचा अनुभव दांडगा आहे महाराज बरं का. सांगत असतो आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींचं वडीलधाऱ्या माणसांचं आपण ऐकलं पाहिजे महाराज. आईचं ऐकलेलं नव्हतं. ऐका बसलेली मंडळी त्या ठिकाणी महाराज सासरेबुवांनी आवाज दिला चहा करायचा सांगितला. महिला मंडळ गेली मागच्या खोलीमध्ये किचन रूम मध्ये गेली. त्या ठिकाणी महाराज अलमारीमध्ये ते पुस्तक ठेवलं होतं. जुना काळ होता. पुस्तक बाहेर काढलं असं भिंतीवर उघडं ठेवलं. पुस्तकाचं पान पलटलं. पहिलाच मुद्दा होता बाबा चहा कसा तयार करावा. त्याच्यामध्ये परत पहिला मुद्दा होता गॅस पेटवावा. आता चुली राहिले नाही महाराज. दुसरा मुद्दा होता पातेलं ठेवा. पातेलं ठेवलं. तिसऱ्या मुद्द्याला होता जेवढा कप चहा करायचा तेवढं कप पाणी टाकावं. चौथ्या मुद्द्याला होतं साखर टाकावी. आणि 5व्या मुद्द्याला होती पत्ती टाकावी महाराज. पण तेवढ्याच काळात त्यांच्या घरी नव्हती पत्ती. आणि तिनं विचार केला आपल्या घरी नाही म्हणून काय झालं शेजाऱ्यांच्या घरी जाऊ आणि घेऊन येऊ. जुना काळ चांगला होता बाबा बरं का. जुना काळ चांगला होता. ही परंपरा आज पण ग्रामीण भागात जिवंत आहे बरोबर आहे का आजी. ही परंपरा ग्रामीण भागात जिवंत आहे महाराज. आपल्या घरातलं पीठ संपू द्या मीठ संपू द्या तेल संपू द्या साखर संपू द्या आमच्या माता मावल्या शेजाऱ्यांच्या घरून जाऊन आणतात महाराज एमर्जन्सीच्या काळामध्ये. पहा तुम्ही आपल्या ग्रामीण भागात जिवंत आहे. शहरामध्ये नाही. शहरामध्ये कोणी गेलं तरी कोणा वाचून काही घेणं नाही महाराज बरं का. आपल्या ग्रामीण भागात ही परंपरा जिवंत आहे. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं बाबा. कोणत्या गोष्टीचं मी सांगत असतो जर आमच्या माता मावल्या शेजाऱ्यांच्या घरी पीठ आणायला गेल्या तर आणत्या वेळेस असं दाबून दुबून आणते महाराज. पुढचं कळलं महाराज त्यांना बरं का. हुशार आहे त्या. मी सांगत असतो आणि तिला रिटर्न देते वेळेस असं झटकीत देते. सोपं नाही बरं का ते. कर्माची परत फेड करावं लागते महाराज. हे महाराज समजत नाही आहे की नाही. हा जमलं ना. मी सांगत असतो महाराज बरं का. मी सांगत असतो खरोखर त्या ठिकाणी. जुना काळ चांगला होता बाबा बरं का. जुना काळ चांगला होता. किती चांगला होता ऐका बरं का बाबा. जुना काळ एवढा चांगला होता जुन्या काळामध्ये बळीराम महाराज आपल्या घरातला विस्तू जरी संपला तरी लोक शेजाऱ्याच्या घरून जाऊन आणत होते महाराज बरोबर आहे का. घरातला विस्तू संपू द्या महाराज तरी लोक शेजाऱ्याच्या घरून जाऊन आणत होते. बाबा आता विस्तू आणत नाही. काळ बदलत चालला महाराज बरं का. अवघड आहे महाराज. इस्तू लावणाऱ्यांपासून सावधान राहा बरं का. मी सांगत असतो ऐक नाही. मी सांगत असतो महाराज आता काळ बदलत चालला. महिला मंडळ तिने विचार केला आपल्या घरात पत्ती संपली म्हणून काय झालं गेली शेजाऱ्यांच्या घरी महाराज. ती शेजाऱ्यांच्या घरी गेली पण गुरुजी ते पत्ती घेऊन येईपर्यंत देवाने हळूच असणारी एक वाऱ्याची झुळक सोडली आणि त्या वाऱ्याच्या झुळकीमध्ये त्या पुस्तकाचे 4-5 पानं पलटली महाराज. तिथं आलं पिठलं कसं तयार करावं. पत्ती घेऊन आली पातेल्यामध्ये टाकली. चहा उकाळा बाबा तयार झाला. आता 6व्या मुद्द्याला होता महाराज त्या ठिकाणी दूध टाकावं. चहा तयार झाला होता पण हिने वरचं वाचायचं ना. हिनं वरचं वाचलंच नाही महाराज. हिनं डायरेक्ट 6वा मुद्दा वाचला. महिला मंडळ 6व्या मुद्द्याला होती एक परात घ्यावी तामण घ्यावं त्याच्यात बेसनपीठ कालावं आणि ते पात्याला सोडून द्यावं. आता महिला मंडळ कल्पना करा तिच्या हातातून पदार्थ कोणता तयार झाला असेल. तो पदार्थ कोण्या शास्त्रात नाही कोण्या पाकशास्त्रात नाही कोण्या वाङ्मयात नाही असा पदार्थ तिच्या हातून तयार झाला. ऐका ही फजिती झाली कशामुळे संतांचं न ऐकल्यामुळे. विठ्ठला महाराज वर्णन करता संतांचा ऐकावं. संतांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. फायदा तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मार्ग जाऊन गेले आधी दयानी दिसतले जनाची पडदे चालो जाता पडे गुंता कोठे काही. मार्ग जाऊन गेले आधी दयानी दिसतले जनाची पडदे चालो जाता पडे
मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते महाराज वर्णन करतात जो मार्ग आपल्या जीवनामध्ये संतांनी दाखवलेला ज्ञानोबरांसारख्या महात्म्याने दाखवलेला सर्व मार्ग सुगम हरिपाठ म्हणून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा रात्रंदिवस हरीचं चिंतन करा हरीचं भजन करा आणि रात्रंदिवस हरीचं भजन करत असताना जर तुम्ही आम्ही हा देह त्या भगवंताच्या द्वारामध्ये समर्पित केला तर त्याचा फायदा काय होईल महाराज त्याचंच वर्णन अभंगाच्या पहिल्याचं. देवाची वारी उभा क्षणभर. देवाची वारी उभा क्षणभर. देवाची वारी उभा क्षणभर. देवाची वारी उभा क्षणभर. हरी देवाची वारी उभा क्षणभरी. देवाची वारी उभा क्षणभरी. देवाची वारी उभा क्षणभरी. देवाची वारी उभा क्षणभरी. हरी तिने मुक्तीचारी साधिया. तिने मुक्तीचारी साधिया. तिने मुक्तीचारी साधिया. तिने मुक्तीचारी साधिया. हरी मुखे मना. 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 सर्वांनी टाळी वाजवा सर्वांनी वा देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभर. तेरे मुक्तीचारी साधियेल्या. तेने मुक्तीचारी साधियेल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी वा गुरुजी बरं का असं असल्यावर ऐकू वाटतं महाराजा मजा येते आणि खरोखर मला असं वाटतं आपल्या गावातील सर्वच त्या ठिकाणी मंडळी ही भजनाची भुक्ती असणारी मंडळी महाराज बरं का भजनावरती या साधनेवरती प्रेम करणारी माणसं आहे महाराज हे सगळे यांच्यापेक्षा तुम्हाला धन्यता द्यावं लागेल कारण का तुम्हाला चांगलं खायची सवय महाराजा थोडंच खावं पण चांगलं खावं महाराज तर काय त्या ठिकाणी बेसन पिठलं खायचं एवढं खायचं की ते सुधारायचं नाही महाराज बरं का ते काय कामाचं मी सांगत असतो थोडंच खाल्लं पाहिजे माणसाने आहे की नाही पण ओरिजिनल थोडं महागे महाराज पण चांगलं बरं का मी सांगत असतो महाराज वर्णन करतात देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि मी सांगत असतो महाराज माणसाच्या जीवनामध्ये बाबा सरते शेवटी फक्त आणि फक्त भजन शिल्लक राहणार भजनाशिवाय काही नाही महाराज मी सांगत असतो जग तुम्हाला किती सन्मान देतं किती मानतं तुम्ही किती विद्वान आहे याला महत्व नाही महाराज तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोर पण जाळा याचे महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी महाराज मोठेपणाला किंमत नाही कारण का ऐका एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आलेले तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाचे
कुणाच्या तू लालसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची कधी गोडी अभंगाची मनोभावे भजन तू सर्वांनी बसल्या बसल्या टाळी वाजवायची मनोभावे भजन तू प्रभूच्या लागचरणाला प्रभूच्या लागचरणाला प्रभूच्या लागचरणाला करून घे भक्तीने सुखी आता असो हा जन्म मोलाचा असो हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया जपून तुझा जपून तुझा जपून तू चाल रे वेड्या ते दुर्पतंगाची कधी लागेल रे वेड्या गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची मी सांगत असतो हळून माझा हात दुखत नाही ऐका बरं का मी सांगत असतो माणसाच्या जीवनात सरते शेवटी फक्त आणि फक्त भजन शिल्लक राहणार बरं का फक्त भजन शिल्लक राहणार महाराज भजनाशिवाय काय ना भजनाशिवाय काय नाही हा आनंद घेतला पाहिजे महाराज नाही तर काय उगा कोंड कोंडून धरणे जीव अवघड आहे महाराज बरं का आणि बाबाजी काही महाराज लोक उगा वजन टाकते गाण्याचं चालू म्हणू नका पिक्चरचं चालू म्हणू नका मला प्रश्न पडतो अर्जुन महाराज बाबा बरं का मला प्रश्न पडतो ज्या अर्थी कीर्तनकारांना गाण्याच्या चाली कळत आहे त्या अर्थी हे गाणे ऐकल्याशिवाय कसे महाराज गाणे त्या ठिकाणी लक्षात येणार आहे की नाही अवघड परिस्थिती या गाण्याच्या चाली वगैरे काही नाही महाराज डोक्यातून काढून टाका सगळ्यात जुने गाणे महाराज काही वारकरी चाली सगळ्या ठिकाणी पुरातन असणाऱ्या जुन्या गाण्याचे सुद्धा आहे बरं का कारण आपल्या याच्यात PhD झालेली महाराज माझे कमी त्याचे विस्तार करत बसत नाही महाराज तुम्ही सांगत असतो हा गाण्याची चाल त्या ठिकाणी जर कानाला गोड लागत असेल तर म्हणावी लय धांगड धिंगड नाही पाहिजे महाराज मी सांगत असतो पण त्या ठिकाणी याच्यासारखा आनंद कुठंच नाही बरं का हा आनंद घेतला पाहिजे माणसानं म्हणून महाराज वर्णन करतात सर्व मार्ग सुगम हरिपाठ हरिपाठ का पहिला प्रश्न होता महाराजांनी त्याचं उत्तर दिलं सर्वात सोपा असणारा सरळ असणारा मार्ग म्हणजे हरिपाठ त्याचा जो दुसरा प्रश्न माऊली हरिपाठामध्ये आहे तरी काय तर सारा सार विचार हरिपाठ ज्याच्यामध्ये साराचाही विचार आलेला आहे असाराचाही विचार आलेला आहे सार कशाला म्हणावं असार कशाला म्हणावं ग्राह्य घेण्यासारखं त्याला सार त्याज्य टाकून देण्यासारखं जसं जन्माला आल्याच्या नंतर तो परमात्मा एकटा सार आहे
आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व काही जगत दिसतं. जग कसं आहे? आसार आहे पलकट हा संसार, येथे सार भगवंत. महाराज वर्णन करतात जसं एखादी भुईमुगाची शेंगी महाराज बरं का, वरचं जे टर्पल आहे ते कसं आहे? आसार आहे महाराज, आणि आतला जो शेंगदाणा आहे तो कसा आहे? सार आहे. आपण काय करतो? टर्पल खातो, शेंगदाणा आहे की नाही? जागी आणखी बरं का सगळ्या मी सांगत असतो, शेंगदाणा ग्रहण करतो, कळलं ना आता काय नाही? शेंगदाणा ग्रहण करतो मी सांगत असतो, आणि टर्पल फेकून देतो महाराज, आहे की नाही? लोड मध्ये नका, मी सांगत असतो. शेंगदाणा खातो, टर्पल फेकून देतो, मी सांगत असतो महाराज. तसं त्या ठिकाणी परमात्मा एकटा सार आहे. आम्ही सांगत असतो परमात्मा एकटा सार आहे, आणि हे जे काही त्या ठिकाणी महाराज हा संसार दिसतो ना, हा आसार आहे. म्हणून मी सांगत असतो संसाराच्या नादी लागत बसू नका. भगवंतासाठी त्या ठिकाणी महाराज अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं, भाव निर्माण व्हावा, वात्सल्य निर्माण व्हावं. भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला तो काहीच बघत नाही महाराज. महाराज वर्णन करतात, मुष्टीभर पोहे घेऊन त्या ठिकाणी महाराज सुदामा त्या ठिकाणी भगवंताच्या भेटीसाठी गेला, पण त्या ठिकाणी महाराज त्याचं दारिद्र्य बघितलं नाही. आणि मी सांगत असतो मैत्रीचं नातं बघावं, ते आमच्या सुदामासारखं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखं मैत्रीचं नातं बघावं, सख्यत्व बघावं, ते आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांसारखं आणि आमच्या कवी कलशांसारखं. महाराज काय नातं होतं कल्पना करा. छत्रपती संभाजीराजा आणि मी सांगत असतो कवी कलश यांच्या जर मैत्रीबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तर कल्पना करा, कवी कलशांना माहित होतं जर आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या समवेत राहिलो, राजांना साथ दिली, तर राजांच्या सोबत त्या ठिकाणी आपल्याला शेवटचा श्वास घ्यावा लागेल. माहित होतं, पण मी सांगत असतो रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी साथ सोडली त्याला म्हणावं सख्यत्व. त्यांच्या मैत्रीबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर एक सुंदर असणारं पद आहे, ऐका. वाट चुकणार नाही जीवन तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला, जाळताना मला देह ठेवायचा, जाळताना मला देह ठेवायचा, मित्र असला जवळ मंदिरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मी सांगत असतो मला अंतःकरणापासून प्रेम करणारा एकतरी मित्र असावा, असा एकतरी मित्र असावा त्याने आपल्या हाताला धरावं, त्या ठिकाणी आनंदेश्वराच्या मंदिरामध्ये न्यावं, भगवान शंकराच्या दरबारात न्यावं, हरिपाठामध्ये न्यावं, कीर्तनामध्ये न्यावं. तर मी सांगत असतो महाराज अर्धी 90 पाजल्याच्या नंतर भरपूर मित्र भेटतात महाराज, पण ते मित्र काही कामाचे नाही बरं का, ते काही कामाचे नाही. मित्र असावा छत्रपती संभाजी राजा आणि कवी कलशांसारखा, मित्र असावा सुदामासारखा आणि कृष्णासारखा. माहित होतं जर चणे खाल्ले तर भगवंताच्या वाट्याला दारिद्र्य येईल, भगवंताच्या वाट्याचं दारिद्र्य आपल्या वाट्याला घेतलं महाराज. आम्ही सांगत असतो भगवान परमात्म्याने सुद्धा एवढं दिलं महाराज. किती दिलं? नसर पे है पगड़ी नतन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, तुम एक बार मोहन से जा करके कह दो मिलने
सुदामा गरीब आ गया है. भगवान परमात्म्याच्या कानावर पडला. ऐका, भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाराज कळालं, माझ्यावरती प्रेम करणारा निष्ठावंत असणारा भक्त, माझा सख्यत्व, माझा सखा, माझा मित्र सुदामा त्या ठिकाणी माझ्या भेटीसाठी आलेला आहे. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन हो, लगाया गले से सुदामा को मोहन. और सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, एक समय मां अजीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, मिलने सुदामा गरीब आ गया है, कि मिलने सुदामा गरीब आ गया है. मी सांगत असतो असा मित्र असा बरं का. आणि मी सांगत असतो महाराज, मित्रत्वाचं नातं, सख्यत्वाचं नातं जपण्याचं कार्य केलं आदरणीय आमचे बळीराम बरं का. खूप प्रेम करतात महाराज, त्यांचे जेवढे मित्रमंडळ सर्कल महाराज अंतःकरणापासून प्रेम करतात. मी सांगत असतो महाराज, मैत्रीचं नातं जपावं. ऐका, त्याच्या पुढेही जाऊन सांगतो, माणसाच्या अंतःकरणामध्ये निष्ठा असावी बरं का. आपला वेळ संपलेला आहे, 5 मिनिटं घेतो शिल्लक बरं का, जास्त वेळ घेत नाही. तसं मी शिल्लक वेळ घेत नाही महाराज, 8:30 ते 10:30 बरोबर का, म्हणजे 5 मिनिटं घेण्याचा प्रयत्न करतो बरं का. मी सांगत असतो, माणसाच्या अंतःकरण बाबांची आज्ञा आहे बरं का. बरोबर, बाबा महाराज त्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये आनंद बरं का. तू मी सांगत असतो, माणसाच्या अंतःकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे. निष्ठा काय, निष्ठा हा शब्द जर तुमच्या आमच्या मुखातून बाहेर पडला तर आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव उभं राहतं, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. एकच नाव उभं राहतं. काय निष्ठा होती मी सांगत असतो. अरे जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही, सहन झालं नाही, औरंगजेबाला पाय कलम केले. जे हात कधी कोणासमोर टेकले नाही, सहन झालं नाही, हात सुद्धा कलम केले. जी गर्दन जी मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून, महासाहेब जिजाऊंना सोडून कधीच कोणासमोर झुकले नाही. शेवटचा फतवा काढला, अरे गर्दन सुद्धा कलम केली, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना म्हणावं एकनिष्ठ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मी सांगत असतो, राजांची निष्ठा बघावी. निष्ठा हा शब्द जर मुखातून बाहेर पडला तर निष्ठा बघावी छत्रपती शिवाजी महाराजांची, निष्ठा बघावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची. तुमच्या करता चालू आहे बरं काय, एवढा सुंदर असणार कॅमेरा लावला म्हणून चालू आहे महाराज. मी सांगत असतो, निष्ठा असावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची. काय निष्ठा होती महाराज, एक एक मावळा स्वराज्यासाठी, देशासाठी, धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा तो मावळा होता. मी सांगत असतो, छत्रपती शिवाजी राजांनी त्या ठिकाणी महाराज या देशासाठी बलिदान दिलं. तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी महाराज हे हिंदवी स्वराज्य तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलं. छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. ऐका बरं का, आई जिजाऊचा त्या ठिकाणी महाराज मी सांगत असतो, आई शिवाने दिलेला तो प्रसाद होता, माता जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता, आई शिवाने दिलेला तो प्रसाद होता, म्हणून नाव सुद्धा शिवाजी ठेवण्यात आलं. मी सांगत असतो, तो काळाचा काळ होता, तो जिजाऊचा बाळ होता, आणि म्हणून तर म्हणावं लागतं, जिजाऊचा बाळ काळाचा काळ, जिजाऊचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, शुभन राजन बांधलंय तोरण तोरण्याला, शुभन बांधलंय तोरण तोरण्याला, शुभन
बांधवा. छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. आई जगदंबेने जिजाऊने त्या ठिकाणी महाराज दिलेला तो प्रसाद होता. महाराज वर्णन करतात माता शिवाजीने दिलेला तो प्रसाद होता. भगवान शंकराचा तो अवतार होता म्हणून नाव सुद्धा शिवाजी ठेवण्यात आलं. ज्या ज्या वेळेला या मृत्यू लोकांमध्ये अधर्म वाढला जातो, पापाचरण वाढला जातो, त्या त्या वेळेला भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या कवयना रूपामध्ये अवताराला येत असतो. 16व्या शतकामध्ये अधर्म मातला. या अधर्मातून आपली सुटका करणारी, या अधर्मातून त्या ठिकाणी तारणारं कोणीतरी जन्माला यावं. स्वराज्यातला प्रत्येक व्यक्ती त्या जगदंबेला प्रार्थना करत होता. ज्या मायसाहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढत होते, विनंती केली, हे जगदंबे, हे कृपानिधी, हे माय भवानी, माझ्या उदरातून मुलगा जन्माला यावा. असं जर तुला वाटत असेल तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा. आणि ज्याचा तीही नव्हती. महाराज वर्णन करता स्वराज्याचं रक्षण करणारा, माय बहिणीच्या अब्रूंचं रक्षण करणारा मुलगा माझ्या उदरातून जन्माला येऊ दे. आणि मी सांगत असतो खऱ्या अर्थाने आमच्या महासाहेबांची पुण्यही फळाला आली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर जगाला पुरवणारा रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि म्हणून तर म्हणावं लागतं माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप मग शुभा जन्मला. तो बापाचा बाप मग शुभा जन्मला. तो बापाचा बाप बापाचा बाप होती जिजाऊची शपथ घेतोय स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. जगद्गुरु तुकोबांची. जगद्गुरु तुकोबांची. कर्णमधील स्वराज्याचे यत्वर्णा गळाला. कर्णमधील स्वराज्याचे यत्वर्णा गळाला. तो बापाचा बाप शुभा जन्मला. तो बापाचा बाप शुभा जन्मला. तो बापाचा बाप शुभा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हळूहळू करता सर्व मावळे त्या ठिकाणी एकत्रित केले, सर्व सवंगडी जमवले. महाराज वर्णन करतात राजांनी आपल्या जीवनामध्ये पहिला किल्ला काबीज केला, त्याचं नाव होतं तोरणा. तोरण्याला तोरण बांधलं, स्वराज्याची निर्मिती करायला सुरुवात केली. वयाच्या 16 वर्षी राजेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला. हे हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे. आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करणारा तो राजा होता. मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा तुम्ही आम्ही बघतो. निष्ठा बघायची असेल, निष्ठा बघावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची. निष्ठा बघावी तानाजी मालुसरेंच्या घोरपडीची. काय निष्ठा होती, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं यशवंती. जर आता घरावरून खाली आली तर शरीराचे 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. अंतःकरणातली निष्ठा जागृत झाली. आणि म्हणून तर म्हणावं लागतं गेला जिंकाया ते गडा वीरताना जित्या पुढा. शेलर महावीर धिप्पाड काढी उद्या भानच मळ. जावाची टाकली घोरपडे वर एक चढ. 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 गेली स्वारी कोंढाण्यावरी मावळ्यांनी जेव्हा दिदली दमकी दिरसल्या मकी तानाजी ना तेव्हा. पण होता जरी अवघड कर्ण शिरा वेगळं धड. भगवा शेता तो पडी पडे वर एक चढे. जावाची टाकली घोरपडे वर एक चढ. जावाची टाकली घोरपडे वर एक चढ. निष्ठा बघावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची. निष्ठा बघावी त्या घोरपडीची. ऐका 2 मिनिटांमध्ये कीर्तनाला पूर्णविराम. निष्ठा बघायची असेल, निष्ठा बघावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची. काय निष्ठा होती, एकदा का म्यानातून बाहेर पडले शत्रूचा ठाव घेतल्याशिवाय परत येत नव्हती. आणि म्हणून तर म्हणावं लागतं पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी. रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली लाचारी. कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने करला.
अरे मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणाची सदा साज भवानी झाली जुलुम करत्याच्या रक्ताने ती नाले सर्वांनी एक साथ टाळी वाजवायची महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार गणन्या स्वातंत्र्याचे द्वार गणन्या स्वातंत्र्याचे द्वार गणन्या स्वातंत्र्याचे द्वार गणन्या स्वातंत्र्याचे द्वार शाही स्टेफान म्हणाला दिल्ली दरबारी अरे हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहीच्या वस्तीला मग आला शिवाजी आज मावयास लागे शत्रूला शाहीच्या घरात शुभरात्रीच शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवपाने गनिमी काव्याने हल्ला शाहीस्त्या बोलत से या तोबा या अल्लाह केला शाहीस्त्यावर वार शाहीस्त्यावर वार केला शाहीस्त्यावर वार शाहीस्त्यावर वार त्याची तुटली बोटेच्या त्याची तुटली बोटेच्या त्याची तुटली बोटेच्या त्याची तुटली बोटेच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बरं का वेळ सुद्धा संपलेला 10 मिनिटं शिल्लक घेतली बरं का म्हणून अंतःकरणापासून सर्वांची क्षमा मागतो अभंगावर जर चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर 2.5-3 तास त्या ठिकाणी चिंतन करू शकतो महाराज बरं का पण तरी सुद्धा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असणारा हा सोहळा पार पडतोय मी अगोदरच अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर प्रतिपादित केला होता देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तेचारी साधिला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोने संसारी जुमा वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुना द्वारकेचा राणा पांडवा म्हणून गोड असणारं वातावरण आहे सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी अगदी मला असं वाटतं सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेला आपला हा नामेज्ञ सोहळा म्हणून अभंगाचं चिंतन अभंगाचा भाव असाच असेल असा का आपला दावा नाही प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक महात्मा आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतात जे सुचलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला बरोबर असेल ते विश्वमाऊली ज्ञानोबरांची कृपा बाबाजींचा आशीर्वाद एखादा शब्द बोलण्याच्या ओघात चुकीत जाऊ शकतो तो माझ्या बुद्धीचा दोष माझा मला परत करा पुन्हा एकदा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आपल्या गावातील सर्वच त्या ठिकाणी युवा तरुण मित्र मंडळ बरं का सर्वांप्रती अंतःकरणामध्ये प्रेम आहे महाराजा अंतःकरणापासून सर्वांना धन्यवाद देतो बरं का दादा पाटील कुठे गेले आराम करू बसले आराम कुठं करायला लागले हे की नाही हां बरं मागूनच पाठिंबा पाहिजे बरं का ऐका मी सांगत असतो गोड असणारं वातावरण आहे सर्व त्या ठिकाणी आपल्या अगदी मला असं वाटतं या संस्थांवरती बाबांच्या या साधनेवरती प्रेम करणारे आमची ही सर्व तरुण युवा मित्र मंडळ बरं का कीर्तनामध्ये बसलेल्या एकदा महिला मंडळ यांच्याकरता टाळ्या वाजवा तुम्ही सर्वांना द्यावे तेवढं धन्यवाद कमी आज सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणून वाटत नाही महाराज बरं का एवढी त्या ठिकाणी संख्या मला वाटलं होतं अगोदर कीर्तनाला महाराज ओळखीचा असं म्हणून 4-5 माणसं येतील असं वाटलं होतं बाबा बरं का मी सांगत असतो या साधनेवर त्या ठिकाणी लोकांचा विश्वास आहे महाराज श्रद्धा आहे मंडप त्या ठिकाणी फुल भरलेला आहे म्हणून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आणि परत आता उद्या परदिवशी कीर्तन याच परिसरात आहे बरं का माझं जवळच आहे तुमच्या या परिसरामध्ये केळीगावमध्ये कीर्तन आहे महाराज उद्या परदिवशीचं बरं का बरं चाललंय बरं का मी सांगत असतो की गोड असणारं वातावरण आहे वैजनाथ भाऊ सुंदर असणारं वातावरण म्हणजे मागच्या वर्षी पण कीर्तन झालं आणि या वर्षी सुद्धा कीर्तन आहे आणि ज्या गावात मी एकदा कीर्तन केलं का मला असं वाटतं परत जाण्याचं योग्य होतं महाराज बरं का कारण का लोक प्रेम करतात महाराज बरं का मी सांगत असतो खरोखर त्या ठिकाणी समाजाचं प्रेम आहे या जनता जनार्दनाची आपल्यावर कृपा आहे महाराज मी सांगत असतो यांची आपल्यावर कृपा आहे म्हणून आपलं त्या ठिकाणी मला अगदी सुरळीत चाललेलं आहे म्हणून अगदी मला असं वाटतं सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी गोड असणारं सप्ताहाचं आयोजन नियोजन आदरणीय भजन सम्राट भजन गंधर्व आपल्या सप्ताहामध्ये उपस्थित असलेले आमचे सदानंद महाराज असतील
आमचे त्या ठिकाणी मनोज महाराज असतील, आदरणीय आमचे दत्ता गुरुजी असतील, लक्ष्मण महाराज असतील, गोड असणारं आयोजन नियोजन माझे झोलक असणारे, अंतकरणातले असणारे आमच्या सर्व वारकऱ्यांवर ज्यांचं त्या ठिकाणी नितांत प्रेम आहे, सुंदर आपलं या सप्ताहाचं ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुंदर असणारं नियोजन संपन्न झालं. आमचे बळीरामजी महाराज ढाकणे दादा, आमच्या दादांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो बरं का. अंतकरणापासून धन्यवाद देतो महाराजा. आम्ही सांगत असतो गोड असणारा मृदंग, आदरणीय आमचे मृदंग सम्राट अर्जुन महाराज असतील, आदरणीय त्या ठिकाणी पूज्य बाबाजींची सुद्धा कीर्तनांमध्ये उपस्थिती आहे. बाबांना सुद्धा अंतकरणापासून वंदन करतो. आणि या सगळ्या कार्यक्रमाला भव्यता, दिव्यता, शोभा ज्यांच्यामुळे आलेली आहे, आदरणीय आमचे जनाभाऊ बरं का, त्यांच्याकरता टाळ्या वाजवतात सर्वांनी. बघायचं काम नाही महाराजा, कारण सकाळचं कीर्तन करून आलो, खरोखर त्या ठिकाणी माझी अवस्था अशी तोंडामधला आलेलं आहे महाराज, बोलायला सुद्धा थोडा त्रास व्हायला लागला. आणि आमच्या जनाभाऊंनी त्या ठिकाणी आवाजच मोकळा करून टाकला महाराज. याच्याशिवाय शक्य नाही. तुम्ही म्हणसाल महाराज पूर्वीच्या काळात का सिस्टम होती का? पूर्वीचा काळ वेगळा होता बाबा, आताच काळ वेगळा आहे. काकड्याला विकू लागतो हे कीर्तन आहे महाराज बरं का, सांगत असते आहे की नाही? होय, नका कोणी ऐकायला असं तरी विकू लागतो महाराज बरं का, मी सांगत असतो महाराज. काळ बदलत चालला आता बरं का, काळाच्या ओघानुसार. आमच्या जनाभाऊला सांगायची गरज नाही महाराज, त्यातले तज्ञ माणसं बरं का, अंतकरणापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सुंदर असणार हे कीर्तन ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराज अगदी मला असं वाटतं संपन्न झालेलं आहे, ज्यांनी कीर्तनाची शूटिंग केलेली आदरणीय आमचे अमोल दादा बरं का, अमोल दादा त्यांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो. अगदी अखंड हरिनाम या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला काही दिवसामध्ये किंवा एखाद्या वर्षात तुम्हाला हे कीर्तन ऐकायला मिळेल महाराज बरं का, लगेच भेटन ना, काही अडचण नाही बरं का. अमोल दादा हा नाही तर शूट करून टाकूच नका, असं असं होतं बरं का महाराज. हा मी तेच म्हणाला आहे की नाही, पण तसं काही नाही बरं का, तसं काही नाही. अगदी मला असं वाटतं गोड असणारं वातावरण आहे. आता नाही आमच्या अमोलदादांनी सुद्धा आज वेळात वेळ काढून आलेली बरं का, त्यांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो. बहुसंख्येने माता माऊल्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व त्या ठिकाणी मंडळी, अन्नदाते, अगदी सर्व त्या ठिकाणी दान करणारे दाते, अंतकरणापासून सर्व दात्यांना त्या ठिकाणी मनोभावे वंदन करतो. अगदी मला असं वाटतं बोलेले लेकरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध किंवा नातरी बालक बोबडा बोली का वाकुडावी चुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेवी. मग पुन्हा एकदा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. झाला आपलं कीर्तन, एका मिनिटापुरता सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न करेल. ज्या भगवान शंकराच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलेलो आहोत, फक्त 1 मिनिट भजन करायचं महाराज, 1 मिनिट भजन करायचं, कीर्तनाला पूर्णविराम. तुम्ही बोर झाले का? बोर झाले का? चहा सांगू बरं राहू द्या, ऐका बरं का. सर्वांनी भजन करायचं महाराज, सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं बरं का. बसल्या बसल्या टाळी वाजवायची भजन करायचं. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय सर्वांनी टाळ्या वाजवून भजन करा. हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः सर्वांनी नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय पूर्णगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि दैवन्नमामि. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज, महाराज की जय जगद्गुरु तुकाराम, महाराज की छत्रपती जय, शिवाजी महाराज, महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज महाराज, की आनंदेश्वर भगवान की जय. जय.